नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, लोकसभा निवडणुकीसाठी सगळी धावपळ आता सुरू झालेली आहे. अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार अजून जाहीर केलेले नाही आहेत. पण ज्यांचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, त्यांनी प्रचार तर सुरू केलेलाच आहे. आणि तो प्रचार सुरू करताना कोण आपल्या बाजूने येईल आणि कोण येणार नाही, याचेही आराखडे बांधणे सध्या सुरू झालेले आहे. महाराष्ट्राबद्दल जर विचार केला तर मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्रामध्ये होती ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही नेमकी काय करणार. वंचित बहुजन आघाडी ही मवियामध्ये जाणार, महाविकास आघाडीमध्ये जाणार, की स्वतंत्र लढणार, असा मुख्य प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढते. त्यांनी आपले 19 उमेदवारही जाहीर केलेले. मागच्या काही महिन्यांचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तुम्ही, तर सत्ताधारी पक्ष सोडले तर विरोधी पक्षांचं राजकारण हे सगळं वंचित बहुजन आघाडीच्या भोवती केंद्रित झालेलं तुम्हाला दिसून येईल. प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका घेत आहेत, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये येत आहेत की नाही, या सगळ्या कवायती मागच्या 2 महिन्यामध्ये झालेल्या आहेत. आणि सरतेशेवटी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला टाटा बाय बाय केला आणि आता लोकसभा निवडणूक ते स्वतः लढवणार आहे. पण यातही एक गोम आहे आणि ती गोम अतिशय महत्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीने बारामतीमध्ये आपला उमेदवार दिलेला नाहीये. इतकंच काय मित्रांनो, तर प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर करून टाकलं की बारामतीमध्ये आमचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा असणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका अर्थातच शरद पवार यांच्या पथ्यावर पडणारी आहे. पण त्याचबरोबर या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचा सगळ्यात राग जर कोणाला आला असेल तर तो उबाटा सेनेला. उबाटा सेनेला याचं खूप मोठं दुःख झालेलं आहे आणि ते दुःख कालच दिसून आलं. उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आपलं दुःख मांडलं, म्हणजे उबाटा सेनेचं दुःख मांडलं. वंचितने आमच्या सोबत चर्चा बंद केली, आम्ही काही वंचित सोबतची चर्चा बंद केली नाही. उलट त्यांना आम्ही 5 जागा देणार होतो, पण तरीही ते ऐकले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने हे स्पष्ट केलं होतं की आम्हाला फक्त 3 जागा मिळणार आहेत आणि त्यामुळे आम्ही आता स्वतंत्र लढणार आहोत. त्या भूमिकेला छेद देत संजय राऊत यांनी ही नवीन भूमिका काल मांडली आणि ते म्हणाले की 3 जागांचा प्रस्ताव आम्ही तर दिलेला नव्हता. आम्ही त्यांच्यासाठी 5 जागा ठेवल्या होत्या, 4 जागा तर आम्ही त्यांना सांगितल्या होत्या आणि 1 जागा आम्ही अजून ठेवली होती त्यांच्यासाठी राखून. पण ते त्यांनी धुडकावून लावलं. आता मित्रांनो, गंमत अशी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये की वंचित बहुजन आघाडी जी मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकीय पटलामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये तिचा अचानक उदय झाला. म्हणजे तशी ती आघाडी अगोदर पण होती आणि प्रकाश आंबेडकरांनी वेळोवेळी भूमिका घेतली, पण तसा बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीचा जोर नव्हता. पण लोकसभा निवडणूक जाहीर व्हायच्या 2 महिने अगोदरपासून मात्र प्रकाश आंबेडकर पुन्हा चर्चेत आले आणि ते चर्चेत आले ते म्हणजे उबाटा सेनेमुळे. प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदा मैत्रीचा हात जो कोणा पुढे ठेवला तो होता अर्थातच उबाटा सेनेपुढे. ज्या वेळेस उबाटा सेना फुटली किंवा म्हणजे शिवसेना फुटून जी उबाटा सेना झाली, त्यावेळेस अर्थातच उद्धव ठाकरे हे नवे मित्र शोधत होते आणि त्या असा त्यांचा शोध सुरू असताना अचानक प्रकाश आंबेडकर पुढे आले आणि त्यांनी उबाटा सेनेशी मैत्रीचा हात पुढे केला.
त्यावेळेस प्रकाश आंबेडकर हे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी सांगितलं की हो, आम्ही उबाटा सेनेबरोबर युती करणार आहोत. त्यामुळे वंचितची पहिली युती जी झाली ती युती अर्थातच उबाटा सेनेशी होती. आता त्या अगोदर मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी याचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात कुठेही सख्य नव्हते. म्हणजे अर्थातच मी हे राजकीय सख्य बोलतोय, कुठेही सख्य नव्हतं. हे दोघं एकमेकांना पाण्यात बघत होते. पण उबाटा सेनेबरोबर मैत्री करताना प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यात मोठा धक्का हा अर्थातच शरद पवार यांना दिला होता आणि तशी चर्चा त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती. काँग्रेस तर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधातच आहे आणि त्यामुळे वंचितने उबाटा सेनेसोबत युती केली, मैत्री केली. तर आता वंचित महाविकास आघाडीमध्ये येणार का अशी ही चर्चा होती. आणि त्यावेळेस शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यावेळेस इतकंही बोललं गेलं की जर वंचितची शिवसेनेसोबत आघाडी आहे किंवा युती आहे तर आम्ही शिवसेनेला जागा देऊ आणि शिवसेनेने मग त्यांच्या कोट्यातल्या जागा हे प्रकाश आंबेडकर यांना द्याव्यात, असा हा दौर सुरू झाला मित्रांनो. आणि मग हळूहळू प्रकाश आंबेडकर ही महाविकास आघाडीची अगतिकता होऊ लागली. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना घ्यायचं यावरच सगळं लक्ष केंद्रित झालं आणि ऐन वेळेस प्रकाश आंबेडकरांनी ते नाकारलं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रकाश आंबेडकरांनी थेट शरद पवार यांना पूरक अशी भूमिका घेतली. बारामतीमध्ये आपण उमेदवार देणार नाही, आमचा पाठिंबा सुप्रिया सुळे यांना आहे असं सांगून पवारांना तुपाशी करून टाकलं. पवारांना तुपाशी करून टाकलं. पण त्याच वेळेस उद्धव ठाकरे ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला ते मात्र उपाशी राहिले. का उपाशी राहिले? कारण प्रकाश आंबेडकरांनी उबाटाबाबत अशी भूमिका घेतलेली नाहीये की जिथे जिथे उबाटाचे उमेदवार असतील तिथे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, असं नाही केलेलं आहे. पण सुप्रिया सुळे यांच्या बाबत मात्र त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे की तिथे आम्ही सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देतो. आहे की नाही गंमत मित्रांनो? प्रकाश आंबेडकर यांच्यावर उबाटा सेनेची सगळी भिस्त होती. आज तीच भिस्त कोलमडून पडलेली आहे. पण त्याचबरोबर काकांनी मात्र डाव साधलेला आहे. काकांनी आपल्या कन्येसाठी डाव साधलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांना आपल्याकडे वळवून घेतले. आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बारामतीमध्ये खरंच प्रकाश आंबेडकरांचा तितका प्रभाव आहे का, हा अर्थातच पुढचा मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की या क्षणी तरी उद्धव ठाकरे यांना उपाशी ठेवून प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांना तुपाशी करून टाकलेलं आहे की नाही गंमत मित्रांनो? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती वाचवणं, बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांना निवडून आणणं हे एकमेव शरद पवार यांचं आता लक्ष आहे. आणि ते लक्ष साध्य करण्यासाठी अर्थातच पवारांनी आपल्या मित्राचाही बळी दिलेला असू शकतो, जो आपल्याला दिसतोय, जो आपल्या समोर आहे. आणि तो मित्र अर्थातच दुसरा तिसरा कोणी नसून उबाटा सेना आहे. मंडळी, काय होतंय हे पुढे येईलच. या मागचा नेमका डाव काय हा मी तुमच्या समोर मांडला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.